नमस्कार. नमस्कार. आज नवीन एका विषयावरती चर्चा करूया आपण. तर मला असा प्रश्न पडलेला आहे की तुम्ही नॅचरोपॅथी आणि आयुर्वेद बद्दल बरेच जाणता. पण मला मुद्दाम असा प्रश्न विचारायचा आहे की समाज व्यवस्थेमध्ये वाढत चाललेल्या अंधश्रद्धेबद्दल आपलं मत काय? थोडं प्रेक्षकांना आमच्या माहिती द्या. ठीक आहे. बघा, मी मूळ उद्देशाने जे मूळ आहे त्या तुमच्या अंधश्रद्धेचं आणि ते कसं फोफावत गेलं त्याबद्दल मी थोडीशी सुरुवात करतो. एक तर मी निसर्गाला मानतो. माझं ब्रीदच आहे नमो निसर्गाय नमः. मी नाही कोण्या जातीचा, मी नाही कोण्या धर्माचा, माणूस म्हणून जन्माला आलो आणि मानवता हाच माझा धर्म, हा मी एक मानणाऱ्यापैकी आहे. तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हा देश ऋषीमुनींचा आहे आणि त्यांचा मुख्य उद्देश होता की भौतिक विज्ञानातून जनकल्याण आणि विश्वकल्याण हा त्यांचा मूळ उद्देश होता. आणि त्यांनी पंचमहाभूतांनाच म्हणजे अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल यांनाच गुरु मानून पिंडी ते ब्रह्मांडी याची त्यांनी या मानवाला ओळख देण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. त्यांनी त्यातूनच योग, जप, तप, साधना अशा अनेक प्रकारच्या विद्येतून जे संस्कारमय जीवन आहे ते मानवाला बहाल करण्याचा त्यांनी अगदी सक्षम प्रयत्न केलेला आहे. परंतु त्याच्यानंतर आजचा जर भाग आपण जर विकास झालेला विकास आपण म्हणतो, आजची जी विकसित जी टेक्नॉलॉजी आहे आणि सायन्स आहे यांनी सुद्धा जो वापर करून आज जे टोकाला पोचण्याचं कारण आहे त्याला जे ऋषी मुनींचं जे शास्त्र होतं तेच कारणीभूत आहे. बघा, त्यांनी आयुर्वेदाबद्दल म्हणजे जे मूळ रूप आहे ती ऋषी मुनींनी तुम्ही आज रोजी जे खाता, काय खायचं काय खायचं नाही हे सर्व काही कशातून तुम्ही कसे बरे व्हाल म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणत असताना त्यांनी पंचमहाभूताचं तुमच्या शरीरातलं ठिकाण कशा पद्धतीने ते बनलेलं आहे आणि कोणत्या वनस्पती कोणते जे काय ते त्यांनी पूर्णपणे समजावून दिलं. परंतु विकास म्हणत आयुर्वेद याच्यामध्ये अनेक पॅथ्या निर्माण करून त्याच्यामध्ये बी अनेक गोष्टी पण ते शिकलेले का त्यांनी त्याच्यावर कोणते ते अभ्यास माझ्यासारख्याला तर आतापर्यंत कळायला तयार नाही. परंतु तुमचा जो विषय येतो मध्येच तर बघा, आजच्या चाली रीती तुम्ही त्याला संस्कार म्हणता, संस्कृती म्हणता, परंपरा म्हणता. ठीक आहे, माझ्यासारखा माणूस मान्य करायला बाबा कला जोपासल्या जातात, संस्कृतीला जोपासलं जातं. अरे पण मूळ संस्कृती काय आहे त्याच्याकडे कोणी डोकवायलाच तयार नाही. आज ऋषी मुनींचं म्हणणं काय आहे, त्याच्यानंतरच तुमचं आजचं म्हणणं काय आहे, तुम्ही आज रोजी मानवतेला कोणती शिकवण देताय. आणि बघा, जसं विश्वामध्ये मानव सक्षम बनत गेला, प्रत्येकाने आपापले विचार मांडले, आपापले वर्ग वेगळे केले, त्याला धर्म जाती सगळी नावं दिली. परंतु आजच्या जर प्रचलित व्यवस्थेमध्ये जर म्हणायचं म्हटलं अंधश्रद्धेबद्दल तर बघा, कोण काय करतो याला आपला विरोध नाही, कारण समाज त्या गोष्टीला त्या परंपरा म्हणून मान्यता देते. परंतु सध्याची जर परिस्थिती म्हणले ती गल्ली ते दिल्ली, म्हणजे दिल्लीमध्ये आपली संसद आहे, आपल्या देशाचा राज्यकारभार चालतो. परंतु त्या कार्यकर्त्याची किंवा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या कार्यकर्त्याची जी सुरुवात आहे ती गल्लीमध्ये देवदेवारे नाचूनच होते. हा विरोध नाही माझा किंवा काय नाही, सत्य परिस्थिती आहे. छोटे म्हणजे बाबा बघा, कुठे ह्याचं मंदिर त्याचं मंदिर, ह्याची जयंती त्याचा उत्सव हा उत्सव म्हणून तो काय करतो, असणारं धन तिथं पुरवण्याचं काम करतो, त्याच्यामध्ये स्वतःला गुंतवण्याचं काय काम करतो, तरुण वर्गाला त्या दिशेला झोकवतो, तरुण वर्ग आपल्या पाठीशी करतो आणि तसाच पुढं वाढत 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 तो संसदेच्या सदनापर्यंत पोचतो. पण तुम्ही सांगा, अशा रुजलेल्या ह्या अंधश्रद्धेला
तुम्ही थोडंच देशातून हद्दपार करू शकणार आहे आणि एकान दोघांचं आणि ते शक्य नाही. कोणत्याही जातीनं त्याच्यावरती कितीही घातक हल्ले केले, काही केलं तरी, म्हणून आज समाज व्यवस्थेमध्ये मानव म्हणून जगण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे आणि हा रुजवण्याचा जो प्रयत्न झालेला. तुम्ही सांगा, पूर्णपणे ज्या देशाच्या न्याय व्यवस्थेमध्ये जर अंधश्रद्धा असेल तर तुम्ही कसं एखादा मनुष्य समोर येऊन, आज लोक विचित्र, एखादा शब्द जरी एखाद्याबद्दल विरोध बोलला गेला तरी ते अगदी पेटून उठतात, तो शब्द उचलून धरतात. त्यामुळं अशा विषयावरती ऍक्च्युली आपण संवाद साधू नये किंवा आपण विचारू बी नये. का जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आपण उघड्या डोळ्याने पाहतोय की मांसाहार हा नैसर्गिक अन्न साखळीचा भाग आहे, परंतु देवा धर्माच्या नावाखाली तिथं अनेक प्रकारे एखाद्या कुटुंबाला धन खर्च करायला लावलं जातं आणि ती कुटुंबी उद्ध्वस्त केली जातात. साधं उदाहरण घ्या हो, आता परवाच एक ठिकाणी मी गेलो होतो, काही जागरण गोंधळाचं काहीतरी निंदन आलं ते नाही, परंतु ठीक आहे, आपण श्रद्धा म्हणून आपण श्रद्धाळू आहोत, आलं लक्षात, पण अंधश्रद्धाळू नाही. आणि अंधश्रद्धेचा तिथं विपर्यास करून कसं आहे, ते आता तुम्ही सांगा, जागरण घालायचं, मग खंडोबाला 1.25 किलो तुमचे काजू, 1.25 किलो बदाम, 1.25 किलो अक्रोड, 1.25 किलो तुमचं बेदाणे, हे काय कामाचं आहे हो? कारण नसताना जर खरोखरच ती मूर्ती जागृत होत असती आणि तिने ते खाल्लं असतं, ठीक आहे. म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टीला देखील आपण विरोध करू शकत नाही, कारण त्या समाजामध्ये रुजलेल्या आहेत आणि समाज त्या व्यवस्थेला मान्य करतोय. आज तुम्ही एक साधारण, मी ड्युटी करत होतो आणि त्या ठिकाणी एक माझ्या निदर्शनास आलं. ऍक्च्युली इंदिराजी गांधी जाऊन साधारण 84 साली त्या गेल्या आणि 84 साली मी ड्युटीवर होतो. तर एका झोपडपट्टीमध्ये गेलो होतो आणि तिथे एका बाईच्या अंगात इंदिरा गांधी आलेली होती आणि ती म्हणत होती की दुश्मनाने मला गोळ्या घातल्या, माझा असा तरपूड झाला. तर आता समाज तिथंही देवी देवी म्हणून जर हे करत असेल तर ह्या इतक्या गोष्टी खोलवर रुजलेल्या. म्हणून आपण मूर्तीपूजक जरी असलो तरी त्या मूर्तीला काही लागत नाही, हे तरी कमीत कमी तुमच्या ध्यानात आलं पाहिजे. मग तिथं विनाकारण डोकं आपटून माझं हे काम होते, तुला नारळ फुटतो, जरी देव ही व्याख्या जरी समोर आली तरी देव इतका मूर्ख आहे का की तुमचं लाखो करोडांची कामं एका नारळात करणारा? आलं की लक्षात? तर ह्या साध्या साध्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टीला आपण बालपणी मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या कानाने ऐकलेला किंवा हाताळला जातलेला, आमच्या गावात फार मोठमोठे देवऋषी होते की बघा, पंचमहाभूते. मग सामान्य लोकांना ते कळत नव्हतं पंचमहाभूते काय. पंचमहाभूते म्हणजे एवढा मोठा ग्रुप आहे, म्हणजे ती फार मोठी भूत असतील ना, म्हणजे हे त्यांच्या डोक्यात असायचं. मग त्यांना सांगायचं, बघा अग्नीच्या बाबतीमध्ये काय सांगायचं, भयंकर भूताने तुला धरलेलं आहे. अरे ते भूत असं आहे की फक्त अग्नी चोखते. आणि दुसरं भूत बघा असं आहे की ती हवेतच आलट्या पलट्या, म्हणजे जी वायू आहे त्याला हवेतच आलट्या पलट्या मारते, फार डेंजर आहे, ते सापडत नाही. म्हणजे त्याला पकडण्यासाठी जे जे करावं लागेल ते म्हणजे त्या कुटुंबावरती तो त्या अंधश्रद्धेतून हा अन्यायच न. तिसरं भूत आहे ते आकाशामध्ये आलट्या पलट्या काढतंय, आकाशातच उडतंय, आले लक्षात. चौथं भूत आहे ती पृथ्वीवरती सैरावैरा ते धावतंय आणि 5वं भूत आहे ती पाण्यामध्ये डुबक्या मारते. आणि अशी महाभयंकर भूताने तुम्हाला घेरलंय. म्हणजे लोकांमध्ये ह्या देखील पंचमहाभूते म्हणजे काय देखील आजच्या तरुणांना देखील माहित नाहीत. म्हणजे मी का तुम्हाला म्हणतो की जिथं ही विश्वविद्यालय होती तक्षशिला,
आणि नालंदा सारखी जी विश्वविद्यालय होते त्या ठिकाणी सर्व गोष्टी बऱ्यापैकी गाडल्या गेलेल्या आहेत. आजचं जे साहित्य, या साहित्यामध्ये माझ्यासारख्याची रुची नाही आणि म्हणून मी त्या गोष्टी बाजूला ठेवून मी जे आज बघा इथं सुद्धा अडथळे. नॅचरोपॅथी म्हणजेच तुम्ही फक्त पंचमहाभूतांचा वापर करायचा, तुम्ही आयुर्वेदाचं म्हणायचं नाही. अरे आयुर्वेद म्हणजे त्याच्यातले सगळे भाग आहेत ना. म्हणजे लोकांना कसं जगणं कसं वागणं हेच कळायला तयार नाही. त्यामुळं आज सर्व जगत जर अंधश्रद्धेने बरबरलेलं असेल आणि आहे तर त्याच्यामध्ये माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस तुम्हाला काय उत्तर देऊ शकतो. आणि